स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कटोरी कशा पद्धतीने वाढवायची। तुम्ही इथं बघू शकता कटोरी जी आहे सरळ ठेवायची आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। क्रॉसमध्ये ठेवायची नाही, एकदम व्यवस्थित ठेवायची आहे प्रॉपर पद्धतीने। त्याच्यानंतर एक कटोरी जी आहे ते डार्क करून घ्यायची आहे, जशास तसं इथं उमटून घ्यायची आहे। इथं तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरी वाढून दाखवते, एकदा तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षात बसेल। त्याच्यानंतर एक कटोरी जी आहे ते साईडला ठेवायची आहे। त्याच्यानंतर इथं इंची टेप घ्यायची आहे, गळ्याच्या साईडने अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे, गळ्याच्या साईडने फक्त अर्धा इंच। त्याच्यानंतर तुम्ही इथं हुकाच्या साईडने 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे, 1 इंचावर। इथं तुम्ही बघू शकता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे। त्याच्यानंतर कोपऱ्यामध्ये खालच्या साईडने अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायचे आहे सरळ पद्धतीने। इथे तुम्ही बघू शकता कोपऱ्यामध्ये अर्धा इंच घेतलेला आहे, गळ्याच्या साईडने फक्त अर्धा इंच घेतलेला आहे, हुकाच्या साईडने 1 इंचवर मार्किंग करून घेतलेली आहे। जिथून 1 इंच मार्किंग करून घेतलेली आहे तिथून इंची टेप पकडायची आहे क्रॉसमध्ये आणि 2.5वर मार्किंग करून घ्यायचं आहे, फक्त 2.5वर। इथं तुम्ही बघू शकता क्रॉसमध्ये पकडायचं आहे। जे मार्किंग करून घेतलेलं आहे ते सरळ पद्धतीने रेष ओढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता खूप सोपी पद्धत आहे कटोरी वाढवण्याची। अशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवा, छोटी किंवा मोठी होणार नाही, प्रॉपर पद्धतीने येते। तुम्ही इथं बघू शकता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता हे सरळ पद्धतीने मी तुम्हाला इथं कट करून दाखवते। अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करायचं आहे, सरळ आणि सोपी पद्धत आहे। व्हिडिओ आल्यास व्हिडिओला एक लाईक करायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरी वाढवून दाखवलेली आहे। अशा पद्धतीने कटोरी वाढवल्याच्या नंतर कटोरी मोठी किंवा छोटी होणार नाही, प्रॉपर पद्धतीने बसते व्यवस्थित। जो टक्स आहे तो पण व्यवस्थित येतो। अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता कटोरी कट केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसत आहे।